राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी प्राची चौधरी. नमस्कार लाईव्ह लातूरच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन्स. संघाच्या समन्वय शिबिरासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबादमध्ये. लातूरात 550 बांधकामांना परवानगी कशी, महापौरांचा आयुक्तांना सवाल. एकता दौडमधून सर्वधर्म समभावाची शिकवण. बहुजन हिताय अधिकारी कर्मचारी संघटनेची पहिली बैठक 23 ऑगस्टला. लातूर शहरातली पाणी टंचाई लक्षात घेऊन आगामी काळात 35 वार्डात प्रत्येकी 2 बोर घेण्यात येतील. स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख. आता बातमीपत्र विस्ताराने. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. अवघा मराठवाडा दुष्काळात होरपळला असताना मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात पाय ठेवला नाही. मात्र रविवारी संघाच्या समन्वय शिबिरासाठी मुख्यमंत्री आवर्जून हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर 8 ते 10 मंत्र्यांचा लवाजमाही त्यांच्यासोबत असणार आहे. हा दौरा शासकीय ठरवून खर्च सरकारी तिजोरीत टाकण्यासाठी विभागीय आयुक्तालयात आढावा बैठकीचा सोपस्कार पूर्ण केला जाणार आहे. बीड बायपासवरील एका लॉनवर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस संघाचे समन्वय शिबिर पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जावडेकर, हंसराज अहिर हे केंद्रातले मंत्रीही या बैठकीला हजर राहणार आहेत. या मंत्र्यांना शासकीय दौरे मिळाले आहेत, परंतु ते बैठक आटपून लगेच विमानानं दिल्लीला रवाना होतील. विशेष म्हणजे दुष्काळ डोळ्यानं पाहण्याची तसदी कुठलाच मंत्री घेणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी भाजपला काहीच देणं घेणं नाही का, असा प्रश्न विचारला जात आहे. सध्या सगळीकडेच दुष्काळाचा बोलबाला आहे. लातूर जिल्ह्यातली अवस्था तर अत्यंत वाईट आहे. शहरातील पाणीपुरवठा सुकर व्हावा या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या उपाययोजनात बांधकामे बंद करणे हा पहिला पर्याय होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकामे थांबवण्याचा आदेश दिला. असं असतानाही लातूर शहरातील 550 बांधकामांना मनपा आयुक्तांनी परवानगी दिल्याचं प्रकरण अनेक दैनिकांनी प्रसिद्ध केलं. याचा आधार घेत लातूरचे महापौर अख्तर मिस्त्री यांनी आयुक्तांना जाब विचारला आहे. एक पत्र देऊन या बांधकामांना कशी परवानगी दिली याचा खुलासा तात्काळ द्यावा, असं पत्रात म्हटलं आहे. सणासुदीचे उत्सवाचे दिवस लक्षात घेऊन लातूर पोलिसांनी आज शहरात एकता दौडचे आयोजन केले. यात हजारो विद्यार्थी, विविध स्तरातील नागरिक, सेवाभावी संस्था, राजकीय कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा बँक आणि बाजार समितीतील सदस्यांनी सहभाग घेतला होता. आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, कवेकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांनी हिरवा झेंडा दाखवून टाउन हॉलच्या मैदानावरून या रॅलीला सुरुवात केली. या रॅलीत गोदावरी विद्यालय, केशवराज देशी केंद्र, निर्मला देवी विद्यालय, शाहू बसवेश्वर, दयानंद महाविद्यालय, NSS, NCC, मॉर्निंग वॉकर्स, ग्रीन फाउंडेशनसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ आणि विद्यार्थ्यांसाठी टाउन हॉल ते क्रीडा संकुल आणि खुल्या गटासाठी टाउन हॉल ते रेणापूर नाका आणि पुढे क्रीडा संकुल असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. क्रीडा संकुलावर या यात्रेचा समारोप झाला. या दौडमध्ये यश मिळवलेल्यांना या कार्यक्रमात पारितोषिके देण्यात आली. 3 किलोमीटरच्या रॅलीत सुमित्रा गायकवाड, रोहिणी धडे आणि भाग्यश्री गिरी आणि स्वाती वाघमोडे यांनी बक्षिसे पटकावली. खुल्या 7 किलोमीटरच्या रॅलीत भानुदास राठोड, मेघानंद बोबडे आणि विकास गायकवाड यांना पारितोषिके मिळाली. आमदार भिसे यांनी दुष्काळावर मात करण्याचं आवाहन केलं. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर्स सोबत चॉकलेटचा सेल. हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट.
हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. लातूर येथील बहुजन हिताय अधिकारी कर्मचारी संघटनेची प्रथम बैठक 23 ऑगस्ट रोजी पत्रकार भवनात होणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष VS भोसले यांनी दिली. बैठकीत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्ती करणे, सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांचा सत्कार करणे, नवीन सदस्य नोंदणी करणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे. उपस्थित राहावे असे आवाहन भोसले यांच्यासह संस्थापक सचिव डॉक्टर उत्तम गायकवाड, उपाध्यक्ष वंदना सरवदे, सहसचिव जलील शेख, कोषाध्यक्ष दत्ता शिंदे, कार्यकारी सदस्य वीरांगना चामे, महानंदा तांदळे, प्राध्यापक उषा किरण भोसले, KA जावळे आदींनी केले आहे. लातूर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन आगामी काळात 35 वार्डात प्रत्येकी 2 बोर घेण्यात येतील, अशी माहिती स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. मनपाच्या या निर्णयावर विरोधक मात्र नाखुश आहे. या आधीच्या पाणी टंचाईवेळी घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. मनपा कसलीही ठोस पावलं उचलत नाही. पाण्यावरच्या महासभेतल्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मोघमपणे निर्णय सांगितले गेले. पंढरपूरहून रेल्वेनं पाणी आणणार हे ठीक, पण हे पाणी कसं वितरित करणार याचाही आराखडा नाही, असं राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेश स्वामी म्हणाले. अशा अत्यंत अडचणीच्या काळात ठोस उपाय होत नसल्यानं येणाऱ्या अडचणींना हीच पापी मंडळी कारणीभूत असेल, असा इशारा त्यांनी दिला. खुर्च्या फेकून मारल्याशिवाय किंवा उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रभागातील पाणी आणि विजेच्या समस्या समजणार नाहीत का, असा प्रश्न आशा स्वामी आणि उषा कांबळे यांनी विचारला. यावेळी रविशंकर जाधव, राजकुमार जाधव, दीप्ती खंडागळे, विशू साठे, आशा स्वामी, शाहेद अभिषेक, कविता वाडीकर, सहाय्यक आयुक्त वसुधा फड, प्रदीप ठेंगल, DG यादव, शशिकांत पत्की, संजय कुलकर्णी, रमाकांत पिडगे, सूर्यकांत राऊत उपस्थित होते. स्थायी समितीच्या या बैठकीत मानधनावर घेण्यात आलेल्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना मुदतवाढीस मान्यता देणे. बातम्या संक्षिप्त स्वरूपात. दिल्लीतील NSAच्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा व्हावी हीच पाकिस्तानची मागणी, सरताज अजीज. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील अण्णा हजारे यांच्या भेटीला. लातूरात पोलीस असल्याचे भासवून लॉकेट व अंगठी असा 59,000चा माल लंपास. जलयुक्त शिवार योजनेसाठी अभिनेता आमिर खान याने 11 लाख रुपयांची मदत केली. लातूरात दावणीवरच जनावरांच्या चारा पाण्याची सोय करा, जिल्हा राष्ट्रवादी. पुढे काय? आजचा सुविचार. विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचे लक्ष विहिरीतील दगडांकडे नसते, तर त्या दगडांमध्ये ही कुठेतरी पाणी दिसते का हेच ते पाहत असतात. संतोष सगरोळीकर, नमस्कार लाईव्ह वाचक. आजचे हवामान अंदाज. आज 26 डिग्री सेल्सिअस ते 29 डिग्री सेल्सिअस आहे. उद्या दिनांक 23 ऑगस्ट 2015 चे हवामान अंदाज 28 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस राहील. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. संघाच्या समन्वय शिबिरासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबादमध्ये. लातूरात 550 बांधकामांना परवानगी कशी, महापौरांचा आयुक्तांना सवाल. एकता दौडमधून सर्वधर्म समभावाची शिकवण. बहुजन हिताय अधिकारी कर्मचारी संघटनेची पहिली बैठक 23 ऑगस्टला. लातूर शहरातली पाणी टंचाई लक्षात घेऊन आगामी काळात 35 वार्डात प्रत्येकी 2 बोर घेण्यात येतील, स्थायी समितीचे सभापती पप्पू देशमुख. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.